मराठी प्रेक्षकांनी खरंच कमाल करून दाखवलेली आहे मित्रांनो. खरंच जबरदस्त कमाई येते फक्त मराठी सेक्शन मधनं. हिंदीचा खूप कमी सपोर्ट मिळतोय राजा शिवाजी चित्रपटाला, पण मराठी प्रेक्षक हे कुठेच मागे दिसत नाहीये, भरभरून गर्दी करतायत आणि जबरदस्त चित्र आहे. मी तुम्हाला दाखवीन. मी जेव्हा चित्रपट पाहायला गेलो होतो अक्षरशः थिएटर फुल होतं, पण हिंदीला तेवढा क्राऊड नव्हता. पण तरीही मराठी प्रेक्षकांचं खूप 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 कौतुक की राजा शिवाजी चित्रपट पाहायला तुम्ही गेलात आणि अजूनही भरभरून जात आहेत. तर राजा शिवाजी चित्रपटाचं आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घेणार आहोत आणि पहिल्या दिवसाचं कलेक्शन असणार आहे. खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ होणार आहे, तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ संपूर्ण पहा. नमस्कार, मी साहिल निकम तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म मध्ये. तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमचा एक लाईक, एक सबस्क्राईब माझ्यासाठी खूप खूप इम्पॉर्टंट आहे. जर तुम्ही नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक करा. तर राजा शिवाजी चित्रपटाचं सुरुवातीला मी बॉक्स ऑफिस कलेक्शन सुद्धा सांगेन आणि शोज सुद्धा सांगेन. पहिला तर आपण शोज पासून सुरुवात करू. एकूण 6190 शोज होते कालच्या दिवसामध्ये 1 मेला आणि हा मराठी चित्रपटासाठी एक माइलस्टोन आकडा आहे. इथून पुढे आता ह्याच्या पुढे आपल्याला जायचं असेल तर हा एक माइलस्टोन आकडा झालेला आहे. सगळ्यात जास्त शोज हे मुंबईमध्ये होते, त्याच्यानंतर पुण्यामध्ये, पण ऑक्युपन्सी सगळ्यात जास्त थिएटरमध्ये ही पुण्यामध्ये दिसून आली. आणि आता आपण बॉक्स ऑफिस कलेक्शन बद्दल म्हणायचं तर पहिल्या दिवशी राजा शिवाजी चित्रपटाने जे नेट कलेक्शन केलंय ते आहे 11,35,00,000 एवढं, जे की अजूनपर्यंत कोणत्याच मराठी चित्रपटाला करता आलं नाही किंवा खूप कमी चित्रपटांना हे करता येऊ शकतं एवढी मोठी ओपनिंग आहे. आणि हा तर झाला नेट फिगर. जी ग्रॉस अमाऊंट जी झाली आहे एका दिवसाची, पहिल्या दिवसाची राजा शिवाजी चित्रपटाची, तर ती आहे 13,90,00,000 एवढी. चित्रपटाचा बजेट हा 100 ते 120 कोटीचा आहे रफली. आणि पहिल्याच दिवशी चित्रपटाने 11,35,00,000 एवढी कमाई केली. मराठी सेक्शन मध्ये सगळ्यात जास्त कमाई झाली आहे ती म्हणजे 8 कोटी एवढी, आणि जी हिंदी सेक्शन मध्ये 3,35,00,000 एवढी, म्हणजेच 11,35,00,000 एवढी कमाई झाली आहे. आता हिंदीमध्ये जो रिस्पॉन्स हवा आहे तो मिळत नाहीये अजून. कदाचित वर्ड ऑफ माउथ मुळे वाढेल, कदाचित त्यांनी असं खूप म्हणजे हिंदी युट्यूबर्स आहेत त्यांचा रिव्ह्यू जर का मी पाहिला तर त्यांचं म्हणणं आहे की रितेश देशमुख हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत शूट नाही होत आहेत, ते आम्हाला बघवतच नाही असं वगैरे. पण हे सगळे बोलणार, हा हिंदी भाषिक प्रेक्षकांचा हा प्रॉब्लेम आहे. पण मराठी लोकांनी जे करून दाखवलंय, मराठी प्रेक्षकांनी जे करून दाखवलंय यार, 11 कोटी पहिल्याच दिवशी, कमाल. म्हणजे मराठी सेक्शन मध्ये 8 कोटी म्हणजे अजूनपर्यंत असं झालंच नव्हतं यार. खरंच सॅल्यूट आहे यार मराठी प्रेक्षकांना, खूप जबरदस्त. इनफॅक्ट आजचा जो आकडा आहे ना तो 3,60,000च्या तिकीट्स ऑलरेडी बुक झालेल्या आहेत. म्हणजेच 8,30,00,000 आजच्या दिवशी ऑलरेडी कालच बुक झालं होतं. म्हणजे आजही हा आकडा 12 ते 15 कोटी पर्यंत जाईल. आणि जर का असंच राहिलं तर 3 दिवसात हा जो 3-4 दिवसात हा जो मोठा विकेंड असणार आहे तोच मला वाटतं 3 दिवसाचा विकेंड असणार, तर तो 40 कोटीच्या आसपास जाईल, जो की एक जबरदस्त आकडा आहे मराठी चित्रपटासाठी. मित्रांनो खरंच सांगतो, रितेश देशमुख सरांनी हा जे ड्रीम प्रोजेक्ट आहे ना, त्याच खरंच असं वाटतं की ते ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करून दाखवलं. ते जे स्वप्न पाहिलं होतं भव्य, त्या स्वप्नाचं त्यांनी स्वप्न पूर्ण केलं आणि त्याचं सोनं केलंय असंच म्हणू शकतो. मित्रांनो मी आजूबाजूला जे बघत होतो की त्यांचा रिस्पॉन्स, तर खरंच लोक बोलले होते की रितेश देशमुख आधी वाटत होतं की नाही होणार, पण त्यांनी कमाल करून दाखवलं. म्हणजे लोकांचा सुद्धा हा रिस्पॉन्स आहे. तरण आदर्श सारखा जो क्रिटिक आहे त्यांनी जवळपास 4.5 स्टार्स दिलेले आहेत. तर मग आपण कोण आहेत ना. आणि खरंच खूप छान चित्रपट झालाय, तुम्ही सुद्धा पहा. तर हे होतं बॉक्स ऑफिस कलेक्शन राजा शिवाजी चित्रपटाचं पहिल्या दिवसाचं. दुसऱ्या दिवसाचं सुद्धा उद्या सकाळी येईल, ते सुद्धा पहा, अजिबात मिस करू नका मित्रांनो. आणि तुम्ही सुद्धा नक्की जा, तुम्हाला कसा चित्रपट वाटला तेही सांगू शकता. इथेच थांबूया, पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत आपलं युट्यूब चॅनल पिक्चर प्लॅटफॉर्म पाहत राहा आणि लास्ट बट नॉट लिस्ट स्वतःची काळजी घ्या.